आहे का की एक अशी रानभाजी आहे जी आपण बऱ्याच वेळेला खातो आणि ती भाजी म्हणजे अळूची भाजी। खरं तर अळूची भाजी आपल्याला बऱ्याचदा उपलब्ध असते, पण तीही मोडते रानभाजी याच वर्गामध्ये। चला आज पुन्हा एकदा रानभाजीच्या माध्यमातून अळूच्या भाजीची एक वेगळी रेसिपी पाहूया। आपण आळूचं फतफतं करतोय आणि आळू आपण घेतलेला आहे हा रानटी आळू आहे, म्हणजे फक्त पावसाळ्यात होतो। आलू अगोदर स्वच्छ धुवून घेतला, नंतर कापला, त्याच्यानंतर चण्याची डाळ आणि शेंगदाणे ते मी उकरून घेतले भाजी। नंतर उकरून झाल्यानंतर मी गुल चिंच टाकली आणि नंतर तेल टाकला। तेलानंतर राई जिऱ्याची वरती फोडणी दिली। आधी मी उकरून घेते। उकरून घेतल्यानंतर मी थोडंसं शेंगदाणे टाकले, नंतर शेंगदाणे टाकल्यानंतर चण्याची डाळ टाकली। चण्याची डाळ टाकून त्यांनी पाणी टाकलं, ती थोडीशी उकरून घेते। थोडं 5-10 मिनिटं तिला उकरून देते। नंतर राई जिऱ्याची फोडणी, जिरं मोहरी टाकली। जिरं मोहरी टाकली, लसूण टाकला, हळदी टाकली, तर ह्याच्यावर फोडणी दिली। फोडणीच्यानंतर थोडंसं गूळ टाकलं, चिंच टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, ते थोडंसं हलवून घेतलं। नंतर बेसनाचं सारण लावलं त्याला। अशा प्रकाराची ही भाजी तयार झाली।